शेगाव शहरातील क्रीडा संकुलावरील 192 झोपडपट्ट्यांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली। शहराच्या मध्यस्थानी असलेल्या मुरारका विद्यालयाजवळील तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर मागील अनेक वर्षांपासून विविध भागातून विस्थापित झालेल्या नागरिक या ठिकाणी राहत होते। मागील 20 वर्षांपासून क्रीडांगणावर राहत असल्याने शासनाच्या नियमानुसार आधी पुनर्वसन करा, नंतरच आम्हाला विस्थापित करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केलेली होती। परंतु प्रशासनाने त्यांचे एक न ऐकता त्यांची घरे नष्ट केली। झोपडपट्ट्या धारकांचे पुनर्वसन करावे या मागणीकरिता संजय बोदडे यांच्या नेतृत्वात दिनांक 17 मार्च पासून शेगाव येथे आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे। काल दिनांक 21 मार्च रोजी विलास मानवतकर, राज्य उपाध्यक्ष लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांनी उपोषण मंडपाला भेट दिली। यावेळी बबनराव बोदडे, ज्येष्ठ नेते सुभाष निकाळजे, जी.ओ. तायडे, रामेश्वर पाटेकर, किशोर साठे, रेखा निखाडे, कुसुम वानखडे, सिंधू पद्मने यांची उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता राम नावकार। 25 ला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी शेगाव नगरीमधील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांनी त्या ठिकाणी जो क्रूर अन्याय या पीडितावर केलेला, त्या अनुषंगाने न्याय मागण्यासाठी गेल्या 17 तारखेपासून मातंग समाज समन्वय समितीचे संस्थापक नेते आदरणीय संजयजी बोदडे साहेब त्यांचे समवेत या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेल्या सन्माननीय आमच्या महिला भगिनी आदरणीय रेखाताई निखाडेजी, त्याचबरोबर कुसुमताई वानखडेजी, आदरणीय सिंधुताई पद्मनेजी यांचे अध्यक्ष समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा जवळजवळ 17 पासून 21 तारखेपर्यंतचा हा कालावधी। आज या ठिकाणी उपस्थित असणारे सामाजिक नेते, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय बबनरावजी बोदडे साहेब, लहुजी सेनेचं विदर्भाचं काम पाहणारे आदरणीय सुभाषजी निकाळजे साहेब, महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणीचे सन्माननीय सहकारी आदरणीय विलासदादा निकाळजेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी गायकवाड साहेब, जिल्ह्याच्या अध्यक्ष महोदया आदरणीय लताताई निकाळजेजी, जिल्ह्याच्या सन्माननीय महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आदरणीय पुष्पाताई आवारेजी, या बुलढाणा तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय मधुकरराव गायकवाड साहेब, मेहकरच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय सिंधुताई, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय वैजनाथजी खंदारे साहेब, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी आदरणीय रमेशदादा बावस्करजी, शहराचे पदाधिकारी आदरणीय धनंजयजी गायकवाड, सामाजिक नेते तानाजी भाऊ देऊळगाराजा तालुकाध्यक्ष आदरणीय अजयजी साबळे आणि युवा अध्यक्ष आदरणीय नारायणजी लोखंडे, राक्षे परिवारातील नागेश राक्षे, या शहीद परिवारातील आमचे बांधव आदरणीय पुंडलिकरावजी राक्षे, बबनरावजी राक्षे, आमच्या विमलताई संतोषभाऊ राक्षे, त्याचबरोबर या ठिकाणी आपण सर्व जी मंडळी आहात, तर आज दीपकभाऊ खंदारे असतील, या पीडितांना न्याय मिळण्यासाठी चिखली तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय रविभाऊ नाटेकरजी असतील, आम्ही सर्व मंडळी आज दिवसभर या आंदोलनस्थळी आलो। आदरणीय संजयजी बोदडे साहेब आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या सातत्याने मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या भ्रमणध्वनीच्या संवादाच्या माध्यमातून माहीत होत्या। लहुजी शक्ती सेनेचे किंवा सामाजिक सार्वजनिक जीवनातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने गेल्या 17 तारखेपासून वाढता पाठिंबा संजय भाऊंना या ठिकाणी मिळतो आहे।
या जिल्ह्यातला या महाराष्ट्रातला तमाम समाज बांधव उपेक्षित कार्यकर्ता असणाऱ्या या मागण्यांच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आदरणीय संजीवभाऊ या संपूर्ण उपोषणकर्त्यांसोबत आहे। खरं तर 2011ला या देशातल्या केंद्र सरकार असू देत किंवा राज्य सरकार असू देत, दुर्दैवानं या देशामध्ये विस्थापित, वंचित, दुर्लक्षित असणाऱ्या समाज घटकाला इथल्या देशामध्ये आम्ही आभाळातून आकाशातून पडणारी माणसं नाही, इथल्या सत्ता संपत्तीवर आमचाही अधिकार आहे। या देशाच्या, राज्याच्या, समाजाच्या जडणघडणीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचं आणि आमच्या पूर्वजांचं योगदान राहिलेलं आहे। आमचा पराक्रम आणि शौर्य आणि आमचं रक्त आम्ही या देशासाठी कामी आणलेलं आहे। आणि असं असताना सत्ता आणि संपत्तीचं भान नसणारी शासन करते, हे शासनाला जमत नाही ते न्यायालयाच्या माध्यमातून करण्याचा खटाटोप दुर्दैवानं न्यायपालिकेच्या माध्यमातून या देशामध्ये सुरू आहे। एक सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला, निकाल एका प्रकरणातला होता। दुर्दैवानं या ठिकाणी लोकशाही आहे का ठोकशाही आहे कळायला मार्ग नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन इथल्या महाराष्ट्र सरकारनं तशाच पद्धतीचा क्रूर निर्णय घेतला आणि आज दिवसा ढवळ्या या ठिकाणी गाव गुंडाकूड किंवा चोऱ्या माऱ्या करणाऱ्या हरामखोराकून जो अन्याय व्हायला पाहिजे ती भूमिका करविता असणाऱ्या मायबाप असणाऱ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुढे आज होते आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम लहुजी शक्ती सेना परिवाराकडून आणि मात्र समाजाची सामाजिक सार्वजनिक काम करणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज महाराष्ट्रातील साताऱ्याचं अतिक्रमण असू देत, शेगावचं अतिक्रमण असू देत, तुमचं पुण्यातील अतिक्रमण असू देत, आज सर्वत्र जे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली आमच्या घरादारावर जो बुलडोझर चालवल्या जाते, पोलीस बळाचा आणि यंत्रणेचा या ठिकाणी गैरवापर दुरुपयोग करून तिथं उघड्या ढवळ्या अन्याय केला जातो आहे। आणि म्हणून अशा पद्धतीची तिथली जी लोकशाही आहे, खऱ्या अर्थानं आम्ही शिवलहू पुळे शाहू आंबेडकर अण्णाभाऊ मुक्ता साळवे वीर फकीरा येल्या माग फकीरा माग यांच्या आम्ही वारसदार असणारी माणसं। आणि म्हणून इथे या देशाची लोकशाही समान संधी आणि न्याय तत्वाच्या आधारे उभी आहे, पण दुर्दैवाने या ठिकाणी ते होताना दिसत नाही। दिवसा ढवळ्या या ठिकाणी राज्यकर्त्याकडून आमच्या